16 तारीख हे विदेही संत जे असतात ज्यांना देहाचं भान नसते त्यांची दोरी देवासोबत जुळलेली असते. असं नसतं तर कॉलरा झाला होता भांदेवाड्यामध्ये. महाराज आणि त्यांच्या दोन्ही बहिणी झुलत होत्या. महाराजांनी म्हटलं आज तुम्ही दोघे मरणार. असं कोणी म्हणतो की आपल्या बहिणीला की तुम्ही दोन्ही मरणार आहे म्हणून. परंतु महाराजांना कल्पना होती की आज माझ्या दोन्ही बहिणी जाणार आहे या जगातून निरोप घेऊन. कॉलरा होता त्यावेळेस आणि तसंच झालं. त्यांचा एक एक शब्द देवाची वाणी असते. म्हणून संतांच्या चरणी आपलं मन लावून घ्या. देव आपोआप धावत धावत तुमच्याकडे येईल. तुम्हाला बोलावं लागणार नाही. तसं नसतं तर मीराबाई तुम्हाला माहित आहे विधवा झाली होती. भजन कीर्तन करत होती. तिच्या धीराला ते आवडत नव्हतं. ज्याचं नाव होतं राणा. त्यांनी विष पाठवलं प्याल्यामध्ये चरणामृत. तिची नणंद होती जिचं नाव होतं मालती. तिने म्हटलं वहिनी नका पिऊ, याच्यामध्ये तुमच्या धीरानं विष टाकलेलं आहे, तुम्ही मरून जाल. परंतु मीरा राणीला कृष्ण भगवंतावर खूप विश्वास होता. त्यांनी त्या प्यालामध्ये बघितलं तर त्यांना त्या प्यालामध्ये कृष्ण भगवंत दिसले. तिने तो पिऊन घेतला, काहीच झालं नाही. ही भगवंतावर विश्वास ठेवलं तरच सगळं काही होते. पूजेच्या फुलाच्या आतमध्ये विषारी नाग टाकला धीरानं. केला चावला पाहिजे ना, मरून गेली पाहिजे. का लावलं दिवसभर मेरे तो गिरधर गोपाल. दिवसभर संत लोक येत असतात. या राजवाड्याला मंदिर बनवून टाकलं. तो विषधारी नाग जसे देवाकरिता पुष्पहार उचलला मीरा देवीने, तो जो विषारी नाग होता तो हार झाला, पुष्पमाळा झाली आणि देवाच्या गळ्यामध्ये तिने टाकली. आणि बघा असं कधी होतच नाही. असं कधी होते का? आपण नाचत गात आहोत आणि जगन्नाथ बाबाच्या मूर्तीपर्यंत गेलो आणि दिसलोच नाही. असं कधी ऐकलं का तुम्ही? पण मीराबाई सोबत झालेलं आहे. गुजरात मध्ये कृष्ण भगवंताचं मंदिर आहे, द्वारका नगरी. त्या ठिकाणी मीराबाई भजन कीर्तन करत 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 इतकी भिन्न झाली की त्या मूर्तीमध्ये समावून गेली. लोकांना त्यानंतर ती दिसलीच नाही. फक्त तिचा जो दुपट्टा असतो आपला पदर, त्याचा एक तुकडा देवाच्या मूर्तीजवळ दिसला. त्यानंतर ती कोणालाच दिसली नाही. ते जाऊ द्या. आपले नामदेव महाराज, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नामदेव महाराज इतके विठ्ठल भगवंताचे प्रेमी भक्त संत, परंतु त्यांची शेवटची इच्छा काय होती? आपली इच्छा काय राहते साधारण व्यक्तीची की मला देवाने खूप पैसा द्यावा, माझे मुलं बाळ खूप शिकाव, खूप मोठा बंगला पाहिजे, मला खूप शेतीवाडी पाहिजे. परंतु नामदेव महाराज जे होते संतांच्या श्रेणीमध्ये येत होते, आपल्या जगन्नाथ बाबा सारखे. त्यांची इच्छा काय होती माहित आहे? जो कोणी भक्त माझ्या विठ्ठलाच्या दर्शनाकरिता जाईल त्यांनी माझ्यावर पाय ठेवून दर्शनाकरिता गेला पाहिजे. नामदेवाची पायरी आहे तिथं देवळाच्या बाहेर, त्याच्यावर आपण पाय ठेवतो आणि नंतर दर्शनाला जातो. असे भक्त आहे, असे संत आहे. प्रश्न हाच आहे की विश्वास आणि प्रेम, वाणी, आपलं हे बोलणं. कारण तुम्ही कितीही नामजप करा, किती भगवंताचं नाव घ्या, किती देवळामध्ये जा, किती भागवत ऐका, किती रामायण ऐका, परंतु जोपर्यंत तुमचं या जिभेवर नियंत्रण राहणार नाही तोपर्यंत काही खरं नाही. जिभेवर झालेली जखम लवकर बरी होऊ शकते. एखादी व्हिटॅमिन B12 ची गोळी घ्या, पटकन ती जखम बसून जाते. परंतु जिभामुळे झालेली जखम कधीच भरत नाही. म्हणून याला आवरा.
विचार करून बोला, येऊ द्या, येते ते इथपर्यंत येते शब्द. मग विचार करा, काढू की नाही काढू, काढू की नाही काढू. बस एक 4-5 सेकंद जरी तुम्ही दिले त्याला जिभेला, तरी तुम्ही आवरू शकता. आणि गडबड कुठं होत आहे? इथं आलं का मग पटकन त्याला बाहेर काढून टाकतो. म्हणून ते शब्द एखाद्या गोळीसारखे छातीमध्ये लागतात समोरच्या व्यक्तीच्या, आणि तो आयुष्यभर तुमचे बोललेले शब्द कधीच विसरू शकत नाही. दुसरं या वाणीचं काय काम आहे? याला म्हणतात रसना. जेवण करताना, नाश्ता करताना किती तुमच्या समोर येऊ द्या, या जिभेला तुम्हाला आवरायचं आहे. आता सर इथं बसलेल्या दिगंबर बसलेले आहे. हे कशासाठी आहे? पहाटे पहाटे उठून, ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागते. कशासाठी? हे म्हणतात का तुम्हाला की पोट भरून खूप जेवा, खूप जेवा असं म्हणतात का हे लोक? नाही. कारण या शरीराची काळजी तुम्ही घेणार नाही तर दुसरा कोण घेणार आहे? मी तर म्हणतो, आपली जी बायको आहे, पत्नी आहे, तुम्ही लोक आहात, तुम्ही खरोखरच तुमची जेवढी स्तुती केली तेवढी कमी आहे. पटकन टोकता आपल्या नवऱ्याला. बिलकुल नाही घ्यायचं. तुम्हाला ते जमत नाही. तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला हे आहे, तुम्हाला ते आहे, बिलकुल नाही. तरी पण या जिभेला आवरणं इतकं कठीण आहे, इतकं कठीण आहे की ती रसना आपल्याला घ्या काही होत नाही, घ्या काही होत नाही, घ्या काही होत नाही, चालू राहते, चालू राहते. या पोटामध्ये 3 टप्पे आहेत. एका जागी जेवण, अन्न भरायचं आहे. दुसरा हिस्सा जो आहे त्यामध्ये पाणी, आणि तिसरा हिस्सा जो आहे त्यामध्ये हवासाठी तो रिकामा ठेवायचा. गडबड का होते? ही बिलकुल तुम्हाला आवरेल नाही तर काय होते, ते तिन्ही पार्ट आपण जेवणाने भरून टाकतो आणि नंतर मग आपल्याला त्रास होतो. जेवढं कमी जवाल तेवढे तुम्ही हलके राहाल. आज बघा, माझं 71 वर्षाचं वय आहे, परंतु मी कधी दुपारी झोपत नाही, कधी आळस येत नाही. किती कार्यक्रम होऊ द्या, किती व्यापार राहू द्या, किती लोकांना भेटू द्या, थकवा बिलकुल येत नाही. त्याचं कारण हेच आहे की मी यांच्या म्हणण्यानुसार चालतो, सरांच्या म्हणण्यानुसार. 4-4 तासाच्या अंतराने 2-2 पोळ्या खायच्या. बरोबर त्याला पचायला तुम्ही वेळ दिला, त्या पचत आहे, पुन्हा 2 पोळ्या, पुन्हा 4-5 झालं, पुन्हा 2 पोळ्या. तेवढ्याच पोळ्या आपल्या पोटात जातात जेवढ्या आपण एका टाइमला खातो. परंतु अंतरानं त्या घ्यायच्या, एकदम दाबून नाही जेवायचं. भूक शमली, झालं. म्हणून संत काय, आता आपल्या महाराजांना तर त्याचे भान राहत नव्हतं. तुम्हा लोकांना सांगायला लागत होतं, महाराज घ्या थोडस काहीतरी टाका पोटामध्ये. गजानन महाराज तसेच. म्हणून संतांच्या चरणी एकदा मन लावून घ्या. तुम्हाला जर जे आता संत आहे त्यामध्ये एकही जर पटत नसेल तर आपले बाबा यांना यांनाच गुरु बनवा. या ठिकाणी या महाराजांच्या मूर्तीसमोर हसा, रडा, आपली व्यथा सांगा, आपला आनंद सांगा. जगाला सांगाल तर जग तुमची टिंगल उडवेल, इथं सांगाल तर देव त्या सर्व सामावून घेतील. कारण ही आपली माऊली आहे, ही आपली आई आहे. जगताना खूप जपून जगावं लागतं. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेला जाईपर्यंत एक एक मिनिट तुम्हाला सावधान राहावयाचं आहे. एक एक मिनिट. मी नामजप केला की नाही, मी भगवंताचं नाव घेतलं की नाही, बरोबर लक्ष द्यायचं आहे. कोणाचं मन तर दुखवलं नाही, खोटं तर बोलली नाही. पूर्ण खूप काळजीपूर्वक एक एक दिवस काढा हो. कारण की आपण सध्या मृत्यू लोकांमध्ये वावरत आहोत. मरण येणारच आहे, ते काही चुकणार नाही आहे. एक एक दिवस, एक एक श्वास आपला किमती आहे, बहुमोल आहे, बहुमोल आहे, अनमोल आहे. त्याला सांभाळा. कारण जितकं तुम्ही आत्मा पवित्र आणि शुद्ध ठेवाल, कबीरजीने तेच म्हटलेलं आहे की देवा, मी जेव्हा माझा जन्म झाला होता, म्हणजे ही माझी चादर, म्हणजे आपलं शरीर म्हणजे चादर. तुमच्या घरी असते ना बेडशीट, पांढऱ्या रंगाची समजा, ती चादर हे शरीर म्हणजे. कबीरजी म्हणतात, जेव्हा माझा जन्म झाला ही शुद्ध होती, पांढरी शुभ्र, बिलकुल टिनोपाल, एकदम पांढरी शुभ्र. परंतु जसं जसं माझं वय वाढत गेलं तसं तसं याला मी मळकट करून टाकली. चुगली काय, निंदा काय, कोणाशी टोचून बोलणं काय, खोटं बोलणं काय, करता 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 याला मी मळकट करून टाकली. म्हणून हे सावधान राहा
की ही जी चादर देवाने आपल्याला दिलेली आहे, याला जशी देवाने दिली लहानपणी तशीच्या तशी पांढरी शुभ्र राहू द्या. आणि तसंच मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला बिलकुल लाज शरम वाटणार नाही. तुम्ही देवाला हात जोडून प्रणाम कराल वैकुंठामध्ये, स्वर्गामध्ये, की देवा, तुम्ही जसं मला पाठवलं तसंच मी तुमच्या समोर उभा आहे. आता प्रश्न उपस्थित होतो की आतापर्यंत झालं त्याचं काय? याच्या आधी, हे प्रवचन ऐकायच्या आधी जे झालं त्याचं काय? तर या नावामध्ये इतकी ताकद आहे नामस्मरणामध्ये की किती मोठे पाप राहू दे ते पटकन धुवून टाकतो. पटकन बिलकुल. जसं कचऱ्याच्या ढिगाला एक माचीसची काडी जाळून टाकते, त्याप्रमाणे भगवंताचं नाव तुम्ही किती आतापर्यंत जर पाप केले असतील ते सर्व जाळून टाकतात. आणि मग शुद्ध झाल्यानंतर नावाला पकडा. काल मी मोबाईलवर काल रात्रीच बघितलं, पायी चालतो, पायदळ चालणं. त्यावेळेस जर आपण भगवंताचं नाव घेतलं तर मी म्हणत नाही, सायंटिस्ट ते अमेरिकेचे वैज्ञानिक त्यांनी कबूल केलेले आहे.